महाराजांनी प्रस्तुतच्या अभंगामध्ये भगवंताला एक बंधन बांधायचंय, एक सूत्र बांधायचंय आणि ते भक्तीचं बंधन, ते प्रेमाचं बंधन कुठल्या परिणतीला नेऊन भक्ताला पोहोचवतं आणि त्या भक्ताकरता भगवंत काय काय करायला सिद्ध होतो, कटिबद्ध होतो हे सांगणारा महाराजांचा हा अभंग. विठ्ठल 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 प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तुकोबरायांच्या बद्दल सांगावं असं महाराष्ट्रात तरी आता माणूस काय सांगावं. तुकोबरायांबद्दल सगळंच सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानोबांबद्दल सगळंच सगळ्यांना माहिती आहे. मी नेहमी एकच सांगत असते, ज्ञानोबा तुकोबा यांच्याशिवाय आम्ही जगूच शकत नाही. ज्ञानोबा तुकोबा हे आमच्या जगण्याचं रसायन झालंय. आज महाराष्ट्रामधला वारकरी संप्रदाय संपूर्ण जगभरामध्ये ही संत मंडळी पोहोचली. नवे परदेशातली लोक आमच्या तुकोबांच्या ज्ञानोबांच्या चरित्राचा अभ्यास करायला लागली. वारीमध्ये आपण गेलात तर वारीमध्ये फॉरेनर मंडळी आता दिसायला लागली जास्त प्रमाणामध्ये. का? यच्चयावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा जो विचार भारतीय संस्कृतीने मांडला, ती संस्कृती या मातीतली आहे. त्या संस्कृतीने जगाला फक्त उदात्तता शिकवली. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जितकं काही चांगलं आहे की नाही ते सगळं आमच्या इथे आहे. बघा, जे जे जगामध्ये चांगलं आहे ते सगळं आमच्या भारतामध्ये आहे. जे जे जगामध्ये उत्तम आहे, उदात्त आहे, मंगल आहे, महत्तम आहे ते सगळं महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही म्हणाल अजून आमच्याकडे कुठल्या सोयी नाही, काय नाही, काय म्हणता ताई तुम्ही काही. मी संस्कृतीच्या बाबतीत बोलते बरं, बाकी मला काही बोलायचं नाही. आम्ही कुठल्या पक्षाचे नाही आणि आम्ही कुणाच्या बाजूचे नाही. जे चांगलं आहे ते या मातीत आहे. या मातीचा गुणधर्म वेगळा आहे, कारण इथं जन्माला येणारं लेकरू सुद्धा या कुशीमध्ये, या मुशीमध्ये वाढतं. अशा आईच्या संस्कारांमध्ये वाढतं की जी परंपरा, जी पिढी ज्ञानोबांची तुकोबांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची आहे. म्हणून जर एखादा आमच्या इथला ब्लड ग्रुप चेक करायला गेला किंवा आपण म्हणतो ना WBC RBC, व्हाईट ब्लड सेल्स, तर हे सगळं रक्तामधल्या पेशींचं प्रमाण किती असं जर एखादा तरुण बघायला गेला डॉक्टरांकडे तर डॉक्टर त्याला सांगतील, बाबा रे पांढऱ्या पेशी इतके आहेत, लाल पेशी इतके आहेत तुझ्या रक्तात. पण त्याचबरोबर एक अशी गोष्ट इथल्या मातीतल्या प्रत्येक तरुणाच्या अंगामध्ये आहे, रक्तामध्ये आहे, ती म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आणि छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी. या व्यतिरिक्त आमच्या रक्तामध्ये दुसरं काही आहे असं सांगायची मला गरज नाही, कारण आम्ही इतके भाग्यवान आहोत. आणि बघा ना तुम्ही, आज आम्ही सगळे इथे आहोत, भगवंताच्या नामामध्ये आहोत, भारतीय संस्कृतीचं गुणगान गातो, त्याच्याविषयी अभिमान व्यक्त करतो. ही सगळी मंडळी, ही लेकरं, आज यांच्याच वयाची कितीतरी लेकरं अजूनही बिछाण्यावर मोबाईल घेऊन पसरली असतील की नाही. पण या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. या आमच्या बहिणी छोट्या छोट्या लहान आहेत, कारण हे संस्कार, हे इथलं भवितव्य आहे, हे या मातीचं भवितव्य आहे. कारण हे जाणीवपूर्वक किंवा ओढून ताणून त्यांना आणलेलं नाहीये इथे, ते आवडीने आली ती पोरं. का जबरदस्ती झाली आहे तुमच्यावर इथं उभं राहायचं आज म्हणून किंवा रोज नाही ना. किती आनंदाने आले, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. मला असं वाटतं की आज स्वतःला सोफिस्टिकेटेड समजणारी जी जी मुलं आहेत, जी जी मंडळी आहेत, प्रचंड शिकलेली आहेत, वास्तुतः शिकलेली असली तरी तेवढीच ती, तो शब्द आता म्हणा तुम्ही, आहे की नाही, शिकलेली असली, पुढारलेली असली तरी वास्तविक ती मागासलेलीच आहे, स्वतःला उच्च शिक्षित समजणारी. हे कीर्तन, प्रवचन, भजन, गायन म्हणजे सगळ्या, ज्याला काहीच येत नाही त्यांनी इकडे यावं, ज्याला काही जमत नाही त्यांनी धोतर नेसावं, ज्याला काहीही काडीभर अक्कल नाही त्यांनी या क्षेत्रात यावं, असं म्हणणाऱ्या मंडळींना मी मुद्दाम सांगेन, इथं उच्च विद्या विभूषित लोक येऊन इथं बोलतात. गायनाच्या क्षेत्रात, वादनाच्या क्षेत्रात उत्तम ज्ञान ग्रहण करून माणसं इथे सेवेला बसतात. येरा गबाळ्याचे काम नोहे, येथे पाहिजे जातीचे. त्यामुळे कुणीही यावं आणि उठसूट भाष्य करावं, बोलावं संप्रदायाबद्दल, देवदेवतांबद्दल, धर्माबद्दल, तर ते आपण ऐकून घ्यायचं नाही. आज महिला वर्ग बहुसंख्येने आहे. मला आनंद वाटतोय की इथे छत्रपती शिवप्रभूंना घडवणारी राजमाता होती. जगदंबेचं अधिष्ठान तुमच्या माझ्यामध्ये आहे.
स्त्री शक्ती नुसती म्हणायला स्त्री शक्ती किंवा स्त्री मुक्ती आणि स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यापुरतं नाहीये हे सगळं. इथे प्रत्येक देहामध्ये जगदंबेचा अंश आहे. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता, दयारूपेण, स्मृतिरूपेण, श्रुतिरूपेण, भक्तिरूपेण, शांतिरूपेण, क्षुधारूपेण, तृष्णारूपेण, दयारूपेण. 23 रूपांचं वर्णन गाथा सप्तशती ग्रंथामध्ये केलेलं आहे. देवीचे अनेक रूप आहेत आणि ही प्रत्येक रूप ती फक्त स्त्री देहात नाही, या देवी सर्व भूतेषु सगळ्या भूतमात्रांमध्ये ती आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. ती चैतन्य शक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे, पण दुर्दैवानं ती झोपलीये आणि तिला उठवण्याचं काम आमच्या संतांनी केलंय बरं का. म्हणून काय वानू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुम्हाला मला सतत जागृत ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर महाराष्ट्रातल्या संतांनी. ज्ञानोबांपासून तुकोबारायांपर्यंत, त्यानंतर निळोबारायांपर्यंत, निळोबारायांनंतर समर्थ रामदास स्वामी, नवे महाराष्ट्रातले आजपर्यंतचे अनेक संत, 19व्या शतकापर्यंतचे, काल परवापर्यंतचे अनेक संत, या सगळ्या संतांनी आम्हाला जागं ठेवण्याचं काम केलं. कारण आम्ही, मान्य करा, आपण निद्रिस्त आहोत. तुम्ही म्हणाल कुठं झोपलोय, आम्ही बघतोय तुमच्याकडे, आम्ही तर जागे. पण खरं सांगू, शरीराच्या झोपेचं मी कधी बोललेच नाही, बोलतच नाहीये. आमच्या मनाला मरगळ येऊन बसलीये. एक काळ असा होता, गुलामीचा काळ होता. 450 वर्ष हिंदुस्थान गुलामीत होता, म्हणून आक्रमणं होत होती अनेकांची. आणि अशा परिस्थितीमध्ये या मातीला स्वतःचं राज्य, स्वतःचं सिंहासन निर्माण करून द्यावं, याकरता इथे एक राजा निर्माण झाला. एका आईने त्याला घडवलं. शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं सिंहासन आणि मराठ्यांना स्वतःची बाजू निर्माण करून दिली. मग ही बाजू निर्माण झाल्यानंतर आलेली मरगळ सगळी निघून गेली. देश असा पेटून उठला. स्फुल्लिंग चेतलं गेलं, क्षात्र तेजाचं स्फुल्लिंग. आणि आता पुन्हा एकदा पाश्चिमात्यांचं अंधानुकरण आम्ही करतोय. इंग्रज भारतात येऊन राहिले किती वर्ष लागली की काय, सुरुवातीपासूनच झोप नाही ना? खूप लक्ष देऊन ऐका बरं. सर्वांगाचे कान करून माझं कीर्तन आपण श्रवण करा. एकही शब्द मला असं नाही वाटणार की मी कुठला वाह्यात किंवा तुम्हाला लागेल टोचेल असा बोलेन. मी प्रामाणिकपणे एक एक शब्द सर्वांगाचे कान करून ऐका. मी सांगत होते की इथे काय म्हटलं मी आता? हा हा आहेत आहेत, जागेत जागेत. विठ्ठल विठ्ठल इंग्रज भारतात किती वर्ष राहिले? बापरे, अरे बलिदान केलं, आमच्या रक्त सांडलं लोकांनी, आणि अजून 400 वर्ष आकडा नको रे बाबा. 150 वर्ष राहिले, तेच भरपूर होतं आमच्यासाठी. पण अजून काही अशी नतद्रष्ट करंटी माणसं आहेत ऐका, ती म्हणतात इंग्रज भारतात राहिले, एवढ्या सुधारणा केल्या इंग्रजांनी, रस्ते केले, लोहमार्ग केले, तारायंत्र, टपाल यंत्र, सगळ्या सुधारणा झाल्या. म्हणले इंग्रज अजून 50 वर्ष भारतात राहायला पाहिजे होते. मला असं वाटतं यांच्या त्या बुद्धीची मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढावी. इतकी यांची दिव्य बुद्धिमत्ता. म्हणजे भगतसिंगांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, लोकमान्य टिळक असू दे, महात्मा गांधी असू दे, अनेक लोकांनी जे या देशाकरता केलं ते सगळं वाया गेलं का हो? आम्ही असं बोलतो की जे अंधपणाने बोलतो, कुठल्याही अभ्यासाशिवाय बोलतो. अभ्यासोनी प्रगटावे, नाहीतरी झाकोनी असावे. प्रकटोनी नासावे हे उचित नव्हे. कशाला विनाकारण कुठल्याही गोष्टीबद्दल आपण वादंग आणि मतमतांतर करतो. पण हे सगळं असताना सुद्धा आज आमचा भारत देश किंवा भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर काय म्हणून स्थापन नाही? विश्वगुरु म्हणून भारताला मानलं गेलंय, बरोबर? सगळं जग आज प्रचंड आशेने आणि अपेक्षेने पाहतंय. भारताची पहिल्या 2 मोहिमा फसल्या, म्हणून यंदा परवाची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाली. पाठोपाठ इस्रोच्या नासाच्या मदतीने केलेली आताची आदित्य एल मोहीम, चंद्र सूर्याला सुद्धा गवसणी घालायला आम्ही निघालो. आणि असा भारत देश, त्या भारतामध्ये अनेक संतांनी जन्म घेतला. कारण जग जरी संतांचं घर असलं ना, तरी त्या जगातलं, म्हणजे जग जर घर आहे, हे विश्वची माझे घर माऊली म्हणते, त्या विश्वरूपी घरातलं देवघर जर कुठलं असेल तर तो भारत देश आहे. अध्यात्म हे भारताचं काळीज आहे मंडळी.
म्हणून मी म्हणते की इथं येणाऱ्या प्रत्येक लेकरू भाग्यवान आहे. तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आणि ज्या तुकोबरायांच्या, ज्या ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात आपण राहतो, ते तुकोबा अजिबात सामान्य नव्हते. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, हा दरारा ज्यांचा होता, काळाला सुद्धा ज्यांची भीती होती. धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ. आणि अशा तुकोबरायांचा जुन्या काळचा चित्रपट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नवीन नाही बरं, ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. ज्या काळामध्ये जुनी माणसं, आता जुन्या माणसांना आठवेल मी काय म्हणते, रामायण महाभारत टीव्हीला लागायचं त्यावेळी इतका भाव शुद्ध होता की माणसं अगरबत्ती ओवाळून ठेवायची टीव्ही पुढं. बरोबर ना? मी चुकत नसेल तर मला सांगा. रामायण लागलं रामानंद सागर, महाभारत लागलं रामानंद सागरांचं की लगेच उदबत्ती ओवाळायची तिथं ठेवायची. इतका भाव की आता राम आणि कृष्ण. तसा तुकोबरायांचा 80च्या दशकामध्ये एक पिक्चर आला होता, संत तुकाराम. जुन्या लोकांनी पाहिला असेल तर बघा आठवून. नवीन नाही हा, जितेंद्र जोशीचा नवीन नाही, ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर. की जो टीव्ही बघताना जुन्या मंडळींना आठवण आहे लहानपणीची. आता या पोरांना तो आनंद नाही. सगळ्या मुंग्याच असायच्या टीव्हीला. घरातला एक माणूस कायम अँटिनेवर, आल्या का मुंग्या, गेल्या का मुंग्या, आहे की नाही, त्याला काही नाही. आणि आपण निम्म चित्रपट सगळा तो मुंग्यांमध्येच बघायचो. काय श्रीमंती होती बघा. अहो, घरामध्ये येणारा माणूस, कोणी पाहुणे आले ना तर आदरातिथ्य स्वागत आनंदाने व्हायचं. त्यावेळी काळा चहा दिला जायचा. काळा चहा दिला की आपण काय म्हणायचो त्यावेळी लहानपणी की बाबा दूध नाही, गरीब आहेत, आहे की नाही. आणि आता लेमन टी, ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन विथ जिंजर टी सगळं लागतं. आता आम्ही पुढे म्हणजे जुनं ते सोनं आहे की नाही, तो जुना काळ सोन्यासारखा होता. इथल्या प्रत्येक भूमीच्या घरातनं सुवर्णाचा धूर निघत होता. एवढी श्रीमंती होती तुमच्या माझ्या घरामध्ये. नेलं सगळं, लुटारूंनी लुटून नेलं, कंगाल करून सोडला हा देश. पण इथे ज्ञानोबांच्या संस्कारांची श्रीमंती आहे, तुकोबांच्या संस्कारांची श्रीमंती आहे. ते श्रीमंतीवर आम्ही आजपर्यंत तरलो. मला सांगायचे, ज्या चित्रपटामध्ये तुकोबांची भूमिका केलेला एक नट होता, नाव होतं विष्णुपंत पागनीस. त्या विष्णुपंत पागसांचे एवढे सत्कार व्हायला लागले, नंतर हार तुरे मिळायला लागले, लोक पाया पडायला लागले तुकोबा तुकोबा म्हणून. आणि आज सुद्धा तुमच्या माझ्या घरात जर तुकोबांचा फोटो असेल तर तो खऱ्या तुकोबांचा नाही, तो विष्णुपंत पागनीसांचाच फोटो आहे. ही महानता, हे उदात्तपण. विष्णुपंत पागनीसांनी त्यानंतर कुठलीही भूमिका केली नाही, पूर्ण वैराग्य स्वीकारलं, पूर्ण महाराजांचं काम केलं आणि वैराग्य वृत्ती आली. एवढा परिणाम आहे त्या चरित्राच्या अभ्यासाचा नुसता. आणि विष्णुपंतांना विचारलं होतं की महाराज का असं करताय. महाराज विष्णुपंत म्हणाले होते की मी फक्त तुकोबरायांची नक्कल केली तर मला इतकं मिळालं. लोक माझे पाया पडतायत, लोक माझे पाय धरतायत, कुठलाच सन्मान, कुठेच इतका सन्मान नाही मिळाला. मी फक्त नक्कल केली तर मला एवढं मिळालं. अस्सल तुकोबराय काय असतील म्हणाले, काय असतील अस्सल तुकोबराय. आपण कल्पनाच नाही करू शकत. फक्त तुकोबा, ज्ञानोबा हे नाव उच्चारलं आणि संपलं असं होत नाही. या नावांबरोबर एक क्रांतदर्शी विचार तुमच्या माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. 3.5 ते 5 हजार अभंगांच्या रूपाने गाथा लिहिली आहे. मला असं वाटतं आज तुम्ही कीर्तनाला आलात ना, हळूहळू गाथा पण उघडा, हळूहळू ज्ञानेश्वरी उघडा. या सगळ्या मंडळींनी आता काय म्हणजे 60-70 ओलांडलेल्या मंडळींनी ती उघडायचीच आहे. पण आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात करायचंय ना. आपण परक्या ठिकाणी गेलो, आता आम्ही आलो इकडे, मॅप लावून आलो, थोडासा रस्ता, तरी लोकेशन पाठवलं होतं दादांनी. आपण मॅप लावतो की नाही महाराज, निघालो कुठे प्रवासाला, किंवा त्याला आपण नकाशा म्हणतो, ॲटलस म्हणतो. तो नकाशा सुरुवात करायचंय प्रवासाला जाताना, सुरुवात करायची. मग काहीतरी आडाखे आहेत, काहीतरी ठरलेलं आहे. मी या मार्गाने गेले, कुठला रस्ता ते गुगलबाई आपल्याला सांगते, कुठल्या मार्गाने जा, इकडून जाऊ नका, तिकडून जा, आहे की नाही. शॉर्टकट बरोबर शोधून देते, आडवळणाचे खड्ड्याचे रस्ते बरोबर तिला तोच रस्ता आम्हाला दाखवायचा असतो. मग चांगल्या रस्त्याने जावं ही नकाशाची अपेक्षा किंवा आपली अपेक्षा आहे. मग आयुष्याचा प्रवास करायचा आहे. या मंडळींचा, ही लहान मंडळी आता समोर आहेत, या सगळ्या मंडळींचा सुरुवात आहे ना आयुष्याची प्रवासाला. मग ती सुरुवात योग्य नको का व्हायला. योग्य ठिकाणावर जर पोहोचायचं असेल तर योग्य वेळी हातामध्ये ग्रंथ नकोत का घ्यायला. मला सांगा, आपण दवाखान्यात जातो आजारी पडल्यानंतर, डॉक्टर काय करतात, प्रिस्क्रिप्शन लिहून देतात, बरोबर, औषधं लिहून देतात. ती घेऊन आपण मेडिकलमध्ये जातो, औषधं घेऊन येतो. महिला वर्ग औषध आणतो, देवापुढं ठेवतो, हळदी कुंकू वाहतो आणि म्हणतो मला बरं वाटू दे देवा, बरोबर ना.
हा ना, जागे आहे का आपण? मग काय म्हणणं आहे, घेतो का औषध आपण? घेतो ना, घेतो. जो काही असेल 3 दिवसाचा, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा कोर्स असेल तो पूर्ण करतो. मग ते औषध, कडू औषध आम्ही घ्यायला तयार आहे. तर इथे अत्यंत गोड औषध तुकोबरायांनी, ज्ञानोबांनी आम्हाला ग्रंथांच्या रूपाने दिलंय. मग ते सगळे ग्रंथ आम्ही आणतो, एका कापडात गुंडाळून ठेवतो, देवापुढे हळदी कुंकू रोज वाहतो. कसा फरक पडेल, कसा गुण येईल. ब्रह्मरस घेई काढा, त्यामुळे सगळे भवरोग नष्ट होणार आहेत. असा ब्रह्मरसाचा काढा संतांनी आम्हाला दिलाय ग्रंथांच्या रूपाने. म्हणून ज्ञानोबांना भेटायचं असेल तर ज्ञानेश्वरीला हात लावूया, तुकोबांना भेटायचं असेल तर गाथा कितीतरी उघडूया, नाथांना बघायचं असेल, भेटायचं असेल तर कधीतरी नाथ भागवताला स्पर्श करूया. आणि मी हात जोडून माता भगिनींना सांगते, कधीतरी आपल्या लेकरांना या सगळ्याचं महत्त्व सांगून थोडीशी सुरुवातीला जबरदस्ती करायला लागली तरी चालेल. मी तर म्हणते, लालयेत पंचवर्षांनी, शास्त्र सांगतं दशवर्षांनी ताडयेत. 5 वर्षापर्यंत ठीक आहे लाडकोड, शास्त्रच सांगतं, मी नाही सांगत. 10व्या वर्षी एखादा फटका देऊन जरी बसवलं देवापुढं तरी चालेल, त्यावेळी त्याला लागेल, दुखेल, पण मोठा झाल्यानंतर ते आठवेल आणि कळेल, अरे हे चांगल्यासाठी होतं माझ्या. नाहीतर 20 वर्षाची पोरं व्यसनाधीन होतात. 20 वर्षाच्या पोरांच्या हातामध्ये बिडीकाडी आहे, 25 वर्षाच्या पोरामध्ये हातामध्ये बाटल्या आहेत. आयुष्याचं नुकसान, प्रपंचाचं नुकसान, घरादाराचं नुकसान, पोराचं नाव अक्षय, पण 20व्या वर्षी क्षय आहे. 20-25 वर्षाची पोरं किडनॅप, फेल होऊन मरतायत डायलिसिस वरती. इतकं भयान आणि भीषण वातावरण झाले व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टींमुळे. आणि मला असं वाटतं, फक्त आणि फक्त त्यामधनं बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग हे कीर्तन आहे. म्हणून संतांनी जो रस सेवन केला, त्या रसाचं पान तुम्हाला मला द्यायला आले, बाकी काही पिऊ नका म्हणले. सेवितो हा रस वाटीतो, ब्रह्मरसाचं सेवन पान संतांनी केलं, ते तुम्हाला मला मिळावं म्हणून संत आलेत. आणि आता भगवंताला देत असताना, भक्ती करत असताना, भक्तीमध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे याचा परिपाठ करताना, आम्ही भक्ती करत नाही का? आम्ही भक्ती करतो ना. आता कीर्तनाला आलो म्हणजे भक्तीच करतोय. फक्त इथं येऊन कुलूप लागलंय की नाही याचं चिंतन चाललंय, तो विषय सोडून द्या. दुधावर झाकण नीट ठेवलंय की नाही, अजून मन कुठं कुठं फिरत असेल मला काय माहिती. तुम्ही इथे बसलात देहानी, पण कुठे कुठे फिरतंय तुमचं मन मी नाही सांगू शकत. त्या मनावर आमची सत्ता नाही. तर ते मन एक केंद्रित करणं. ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरी वसु दुष्करम. अत्यंत चंचल आणि चपळ असलेलं मन आहे. त्यामुळे ते इथे आहे की नाही याबद्दल मला शाश्वती नाहीये. आपण सगळे मनानी शरीरानी इथे आहात असं मी आपलं गृहीत धरते. आहात ना सगळे? नक्की? हा, सगळ्यांचं मन इथे राहू दे, पण ते मन बांधलं पाहिजे भक्ती सोबत, भगवंतासोबत. आणि ते संतांनी आम्हाला बांधायला शिकवलंय. भक्ती आम्ही करतो, पण त्या भक्तीचं फळ काही केले आम्हाला मिळायला तयार नाही. भक्ती आम्ही करतो, पण त्या भक्तीमध्ये सकामता आहे, ती निष्काम असावी, तेव्हा तिचं फळ मिळेल. त्या भक्तीचं फळ मिळेना म्हणून आम्ही सगळे कटकटलेले, ग्रासलेले, त्रासलेले, व्यापलेले आहोत. मग भक्तीचं फळ जर मिळायचं असेल तर म्हणाले भगवंताला एक बंधन बांधावं लागेल, तेव्हा भगवंत तुम्ही म्हणाल ते करायला तयार होईल. अभंगाचं प्रथम चरण. ही गंधर्व सभा आहे खऱ्या अर्थी बरं का. आणि हे एका दिवसात होत नाही, अनेक वर्षांची तपश्चर्या साधना असावी लागते, तेव्हा आपलं हृदय हेलावून टाकणारी एखादी चाल किंवा एखादा नाद ऐकू येतो. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. महाराज म्हणले भगवंताला बांधायचंय कशामध्ये? एक प्रेमाचं सूत्र भगवंताला बांधा. भक्तीमध्ये प्रेम असावं, ते प्रेम भगवंताला द्यायचंय. ते प्रेम आम्ही भगवंताला न देता नको त्यांना देतो, परिणाम वाट्याला दुःख येतं, है की नाही? स्वप्न बघा, स्वप्न बघा असं अनेकांनी सांगितलं. एपीजे अब्दुल कलाम सुद्धा म्हणले, तरुणांनो स्वप्न बघा, कारण स्वप्न तुम्हाला विचार करायला लावेल आणि विचार कृती करायला लावेल. पण आमची मंडळी झोपी जातात आणि नको ती माणसं स्वप्नात येतात. मग है की नाही? नको त्यांवर आम्ही प्रेमाला हिडीस स्वरूप देऊन टाकलं. आज राधेनी केलं, मीरेनी केलं, सगळ्यांनी, अनेक संतांनी भगवंतावर प्रेम केलं. पती स्वरूपात समजलं भगवंताला मीराबाईंनी, है की नाही? आमचे वारकरी संप्रदायातले अत्यंत सुंदर असे संत, ज्यांचा आळंदीला आपण कधी गेला तर कारंजा मंडपामध्ये फोटो आहे, असे प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज
अंध होते पण मधुरा भक्ती केली आणि स्वतःला राधा समजायचे, पुरुष देह पण स्त्री भावानी भक्ती केली. ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे, स्वतःला कृष्ण पत्नी म्हणून घ्यायचे. असं प्रेम संतांनी केलं. ते तुम्हाला मला जमत नाही. आम्ही आमच्या नातेवाईकांवरच एवढं प्रेम करतो आणि मग त्याला बहुतेक नाती गोती असं म्हणतात. ती त्यासाठी जी नाती गोत्यात आणतात तीच नाती. ते नाती गोती ना त्यातली असतात, ती माणसं नात्यातली. बघा कळलं तर. आणि ही अशी अशी प्रेमाची बंधनं आम्हाला नको आहेत. संतांनी आम्हाला प्रेम करायला शिकवलंय. भगवंतावरती प्रेम सूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. आणि एकदा का म्हणले भगवंताला प्रेम दिलं ना, त्याला बांधलं ना. कसं बांधायचो? बांधलं की अनेकांनी बांधलं. यशोदा मातेनी पहिल्यांदा बांधलं होतं. यशोदा मातेनी भगवंताला बांधलं. दाव 2 बोट कमी पडायचं प्रत्येक वेळी. भगवंत म्हणला बाई ग बांध. शेवटी दया आली आणि बांधून घेतलं भगवंतानी स्वतः. आमच्या जनाबाईंनी बांधलं. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला धरीला चोर, धरीला धरीला चोर. हो धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया चोर. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, हृदयबाई खाना केला, हात विठ्ठल कोंडीला, हात विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, हात विठ्ठल कोंडीला. हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. असा आवळून बांधला जनाबाईंनी तिला. गळा बांधुनिया दोर. शेवटी भगवंत म्हणाला बाई जने जने अगं किती बांधशील तुझ्या भक्तिपाशामध्ये. ती म्हणली जनी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. सोहम शब्दे मारा केला. तुला साधं सुद्धा नाही बांधलं. सोहम शब्दे मारा केला. श्वास घेतानाचा सूर सो आणि सोडताना हम. प्रत्येक श्वासाला तुला आठवलं भगवंता. आणि म्हणून तेने विठ्ठल का कुळती आला. मग म्हणतो सोड बाई सोड. पण जनाबाईंनी असं बांधलं की रोज सकाळी जात्यावर बसावं दळण दळायला. आणि लोकांची गर्दी घराच्या बाजूला. का? घरातनं 2 आवाज येतात म्हणून. जनाबाई एकट्याच. पंढरपुरातली सगळी माणसं त्या झोपडीच्या बाजूला ऐकतायत कान लावून. जनीच्या झोपडीत राहते तर एकटीच. अजून एक आवाज येतोय म्हणायचे कोण आहे कोण आहे कोण आहे. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून. सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. हो सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरबून. सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. हो सूर्याचं किरण येती डोंगरा मागून. सनाई पैसली जात्यावरी दळायाला. सनाई पैसली जात्यावरी दळायाला. पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. हो पांडुरंग सखा येई तिच्या गमदतीला. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा. घरच्या पिठाची घालू भाकर पती देवा. मी गोडी अमृताची पांडुरंगा वाटे हेवा. दिशा उजळल्या गेला कोंबडा अरवून.
सूर्याच किरण येती डोंगर मागून. सगळ्यांनी ताबडतोब चौकशी करायला लावावी. पाटील चला, जनीच्या झोपडीतनं 2-2 आवाज येतात, ताबडतोब चौकशी करूया म्हणले. जनाबाई जात्यावरती दळण दळतायत. एक पाय असा पसरलाय, पांडुरंग दुसरा पाय इकडे पसरावा, दोघांचं दळण सुरू आहे. जनी मांडते दळण नाम ओठी घोळते, भारी जड हे जाते तुझी या विना. सख्या पांडुरंग आलास का रे? भगवंतांनी सांगावं, मीही होतो एकला. अगं जने, मला तरी कुठं करमतो तुमच्यासारख्या भक्तांशिवाय. करमेना मुळी मला आरसा मला गे दिधला, तुझे याद ठेन. गोड पांडुरंगा, सख्या आलास का रे? हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पीक तुझे याद ठेन. गोड ओव्या गाव्यात दोघांनी. भगवंत म्हणतात, प्रेमसूत्र दोरी अशी बंधन बांधणार मला कुणी नाही ग आज. आणि खरंय मंडळी, आज विटेवरचा पांडुरंग 28 युगांपासून उभा आहे. विचार करत असेल कोणीतरी, एखादा नामदेव येईल मला आर्जव करून भरवेल, प्रेमाने म्हणेल पांडुरंगा घे. एखादी जनी असेल मला बोलवेल, ये रे पांडुरंगा सख्या. एवढं प्रेम होतं. म्हणून जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसी मागे धावी ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसी. ती पाणीला गेली की मागे 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 हा धावायचा. ती शेण्या थापायला लागली की हा मागे मागे मागे. कबीरांनी शेले विणायला घ्यावेत. कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम, कौसल्येचा रामबाई, कौसल्येचा राम. गोरोबा काकांच्या बरोबर चिखल तुडवावा, सौतोबांची भाजी राखावी, सगळं करावं. देव तुका म्हणे, त्याचा देव सर्व भार चालवी कामार होऊन या. झाला महार पंढरीनाथ, 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 झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. मुंडाशात बांधिली चिठ्ठी, मुंडाशात बांधिली चिठ्ठी, फेकी तो दुरून जग जेठी. दामाजीन विकली ती कोठी, विकली ती कोठी, विकली ती कोठी. त्याच दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. मंगळवेड्याच्या सगळी कोठार लुटली गेली. बादशाहनं फरमान सोडलं, दामाजी पंतांना पकडून आणा. निघाले, बायकोला निरोप दिला. हत्तीच्या पायदळीत उडवणार होते, पण पांडुरंग परमात्मा विटेवरचा सदहृदय दयाघन हेलवला. दामाजी पंत पोहोचायच्या आधी यांनी महाराचं रूप घेतलं. विठू धेड झाला आणि बादशाहला जाऊन जोहार घातला. जोहार माईबाप जोहार, परजे मंदी भुकेचा वाढला लईकार, म्हणून शान दामाजी पंत ठाणदार. हे दाम दिलंय म्हणला, या मोहरा दिल्यात, मोजून बघा बरोबर आहे का. आणि सगळं दिलं बादशाला. बादशाह मोजतोय मोजतोय मोजतोय. खळखळा ओतिल्या मोहरा, त्याचे मोजून पावती करा.
हे ढीग पडला मोहरांचा, संपेच ना. हत्तीच्या सोंडे एवढी धार. ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. त्याचं दाम घ्याव पदरात, झाला महार पंढरी. दिला बादशाह तोंड घालून बसला बोटात, तोंडात बोट घालून बसला आणि म्हणाला, किसने भेजा है तुम्हें विठू? तो म्हणला, विठू धेड, विठू महार कहते हैं मुझे. दामाजी पंतांसाठी भगवंत धेड झाला. अनेकांसाठी अनेक प्रकारची कामं केली. अजून सांगू, राजसूय यज्ञामध्ये पांडवांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या सुद्धा उचलल्या भगवंतांनी, खरकट सुद्धा काढलं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, सगळं केलो नेतो तिकडे जातो हरी. परिणाम काय हो? कशामुळे झालं? बांधलं त्याला. कशाने बांधलं? प्रेमसूत्रांनी बांधलं. आपलं म्हटलं देवाला. दुर्दैव असं आहे की देवाकडून आम्ही सगळं मागतो, देव कुणी मागत नाही. पण या सगळ्या करता समर्पण भावाची भक्ती पाहिजे. आम्ही सुद्धा नैवेद्य अर्पण करतो. महिला वर्ग देतो की नाही नैवेद्य? काय करतो आम्ही? नैवेद्य दाखवतो. तो खात नाही त्याच्यातच आपली आब राखू नाही म्हणायचं. खातो का आपला नैवेद्य? कधी खाल्लाय का आपल्यापैकी कुणाचा? माझा तरी नाही अजून खाल्ला. देवानी नैवेद्य खाल्लाय का आपला? नामदेवांचा खाल्ला का? हो खाल्ला असेल. आपला खात नाही आणि नामदेवांचा खाल्ला असा कधी विचार केलाय का आपण? त्याचं उत्तर असं आहे, नामदेव महाराज देव जेवत नव्हता म्हणून रडले. तुम्ही आम्ही रडतो भगवंतासाठी. पोटचं लेकरू नाही जेवलं एखाद्या दिवशी तर आपण रडू फार तर. माझं पोरग आज जेवलंच नाही, उपाशी आहे. पण देवच आज माझ्याकडून जेवे ना. बघा बरं, आता गणपती येईल 10 दिवसांचा. जेवत का नाही, मोदक का खात नाही म्हणून आणा बरं डोळ्यात पाणी. आणून सुद्धा येणार नाही. येईल का? देवासाठी डोळ्यात पाणी येईल का? पण आमचं काही बिघडू दे जरा. मग काय रे देवा, कसं रे बाबा, आहे की नाही? सगळ्या तक्रारी, सगळी गारहाणी आम्ही गातो. पण भगवंतासाठी काय द्यावं लागेल? अभंगाचं दुसरं चरण. मनाच हित वाचा काया, मनाच हित वाचा काया, मनाच हित वाचा काया, मनाच हित वाचा काया. अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया. हे अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया, अवघे दिले पंढरी राया. माने गैरवाचा काया, अवघे दिले पंढरी राया, मने सहित पंढरी राया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा, मने सहित वाचा काया. मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरी राया. काय द्यायला लागेल देवाला? मन, वाणी आणि काया म्हणजे देह. जे दिलं संतांनी दिलं, महापुरुषांनी दिलं, सत्पुरुषांनी दिलं.
इंद्रायणी भीमेच्या काठावर मरणाला निधड्या छातीने सामोरा जाणारा या देशाचा, या महाराष्ट्राचा युवराज छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. औरंगजेबानी ज्यावेळी कैद केली, पकडलं, विदूषकाची टोपी घातली, झबले घातले, उंटावरनं धेड काढत आणलं होतं. आमच्याच लोकांनी आमच्याच या छाव्यावरती, आमच्याच राज्याच्या छत्रपतींवरती मलमूत्र आणि विष्ठा सुद्धा टाकायला कमी नव्हती केली. पण तरी सुद्धा मने सहित वाचा आणि काया देणं म्हणजे काय असतं. औरंगजेबाने 1000 वेळा सांगितलं, संभाजीला बघायची इच्छा व्यक्त केली. कनातीचं दार मुद्दाम लहान केलं होतं बरं का, कारण संभाजीराजे वाकून खाली यावेत म्हणून, मान खाली वाकवून यावेत. आमच्याकडे मराठा 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 म्हणजे एवढंच असं असतं की 96 कुळी 92 कुळी एवढंच, पण असं नाहीये. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा. मराठ्यांचं सैन्य म्हणजे छत्रपतींचं सगळं सैन्य, मग त्याच्यामध्ये सगळे 18 पगड जातीची माणसं होती, असं नाही की अमुकच. आणि या धर्मासाठी, म्हणून आमच्या धर्माची आज अवस्था अशी काय दयनीय, कारण आम्ही सगळे हिंदू असे विभागलेले आहोत बरं का. त्या संत्र्यासारखे वरून दिसायला भगवे आहे सगळे, पण आतमध्ये फोडा काय आहे, सगळं सगळ्या फोडी वेगवेगळ्या आहेत. तिकडे बघा बाकीचे पंथ कलिंगडासारखे आहेत, हिरवेगार, सगळं वरून एक संघ दिसतंय, वरून दिसतायत भेगा आपल्याला, पण आतमध्ये फोडा एक संघ आहे. म्हणून आज संध्याकाळ झाली की हिंदू धर्मातली किती पोरं रोज देवापुढे बसतात. मला सांगा तुम्ही, हात वर करायचं जेवढी मुलं आहेत रोज, प्रामाणिकपणे, उगी खोटं नाही बोलायचं. इथे येऊन देवापुढे कारवाडीतली इथं माझ्या समोर बसलेली पोरं संध्याकाळ झाली की उपासनेला किती जण बसता, हात वर करा. विठ्ठल विठ्ठल चला, आज मला एक प्रॉमिस देणार तुम्ही. ऐकताय ना, माझी भाषा कळतीये, बोलताय सगळे. हा, इकडे आपल्या मोठ्या बहिणीला ओवाळणी घाला लेख. आता रक्षाबंधन झाले, असू द्या, पण द्याल का? ऐ, तुम्हाला तुमच्याशी बोलते, जमेल? देवापुढं बसायचं उद्यापासून, नुसतंच बसायचं नाही, बसून करायचं काय? मिटा डोळे, राहू दे, फार तासन तास बसा म्हणत नाही मी. ही एकाग्रता, हे मेडिटेशन तुम्हाला तुमच्या अभ्यासात कामी येईल, त्यातनं लाभ बघा, राहिलं बाजूला, फायदा तोटा राहू द्या. पण हे करत असताना मी ज्या मातीत जन्माला आलो, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, ज्या संस्कारांनी आजपर्यंत इथपर्यंत आलो, ते संस्कार भगवंत टिकू दे, तुझा कृपाशीर्वाद राहू दे, त्याचे आभार मानायचे फक्त. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. कॉन्व्हेंटनी पार वाट लावली आमच्या पोरांची, काही नाही त्याच्यात, एक श्लोक शिकवत नाहीत, टिकली सुद्धा पोरींना लावून येऊन देत नाहीत शाळेत. बांगडी घातली तर काढायला लावतात, पुण्यात अशा शाळा आहेत. बरं, इथे पोरींना सुद्धा टिकली लाव म्हटलं तर राग येतोय, हातात एखादी बांगडी घाल म्हटलं तर तिला राग येतो, केस चांगले बांधून राहा म्हटलं तर राग येतो. काय धर्माच्या गप्पा मारायच्या आम्ही. माझा माता भगिनी वर्ग, मी नेहमी सांगते, खरं तर माझ्या बोलण्यानी राग सुद्धा येत असेल कुणाला, आणि राग आला तर आला, परत बोलवू नका, फार काय कराल, परत बोलवू नका. पण आमचं एक ठरलेलं असतं, इथे या गादीवरून राग येईल असं बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण धर्म शिक्षण जर घरातनं पोरी बाळींना आणि मुलांना नाही दिलं तर आमच्यासारखे करंट आणि नतदृष्ट आम्ही आहे. आमचा बापच जर बिड्या आणायला जात असेल पानपट्टीवर, पुढे आणायला, तर पोरग दुसरं काय करणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे योग्य वयामध्ये मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी असते. का धर्मवीर संभाजीराजांना धर्मासाठी मरावंसं वाटलं असेल हो? त्यांनी विचार केला असता, मी राज्याचा छत्रपती आहे, वाटेल तसा मनमानी कारभार करू शकतो. औरंगजेब म्हणाला ना धर्मांतर कर, केलं असतं. आज तुमच्या माझ्यासाठी त्या राजाने धर्म नाही बदलला, निधड्या छातीने मृत्यूला सामोरा गेला, देहाचे इंचावर तुकडे केले होते औरंगजेबानी. आज आम्ही सगळं विसरलो नाही. देवाला एक नमस्कार करणारी पिढी घराघरात आम्ही निर्माण करू शकलो तर आमच्यासारखे नतद्रष्टानी करंटे आम्ही आहोत. कपाळाला टिळा लावावा. बर, आता गणपती उत्सव येईल, निदान गणपती समोर तरी डोक्याला टोपी घालून बसा. देवासमोर बसताना अगदी धोतर नेसू नका, मी म्हणत नाही अगदी धोतरच घाला, धोतर घालून बसला तर अजून छान. शिका, नेसता येत नसेल तर छान बसावं. भगवंत पाहुणा म्हणून येणार आहे ना. इकडे आमच्या कार्यकर्त्यांना धड आरती पाठ नाही, ते काय, ते परवा तर एका काय मंडळात लंबोदर पीतांबर, तुम्ही काय म्हणता, तुम्ही आधी सांगा मला. हा,
फणीवर विठ्ठल 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 विठ्ठल. मला कुणाची निंदा करायची नाही बरं, तुमच्या चुका मला सांगायच्या नाहीत, पण आपण भक्ती करतो की नाही, मग भक्तीमध्ये विडंबन असता कामा नये. हा, मंडप घातलेला असतो, गणपती बाप्पा समोर असतो, गणपतीच्या पडद्याच्या मागे पत्त्यांचा डाव रंगतो. हे कितपत बरोबर आहे? कितीतरी मंडळ अशी आहेत की जिथे मागे पत्ते खेळले जातात. गणपतीच्या मिरवणुकीमध्ये व्यसनाशिवाय मिरवणूकच व्हायला तयार नाही. केवढं मोठं भक्तीतलं विडंबन आहे. आम्हाला लाज वाटत कशी नाही याचा मला कधी विचार पडतो, प्रश्न पडतो. एखाद्या मंडळाला जर गणपतीनंच दृष्टांत दिला असेल की करा माझा उत्सव आणि बाई वाड्यावरच या, मला ऐकायचे आता यंदा, असं काही मंडळ गणपतीनं जर स्वप्नात येऊन सांगितलं तर आपण काय त्याला करणार. पण भक्ती आम्ही करतो ना, तर भक्तीमध्ये विडंबन नाही करता कामा, कधीच नाही. लंबोदर, परवा तर एका कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात म्हणलं, लंबोदर पीतांबर फळीवर वंदना. फळीवर, ह्याची कुठली वंदना फळीवर बसली? वाटेल ते आम्ही तोंडाला येईल ते बोलतो. फणीवर बंधना आहे बरं का, वंदना नाही. लंबोदर पीतांबर फणीवर, फणी म्हणजे नाग. त्या गणपती बाप्पानी पोटाला नाग बांधलाय, नागपाशानी ते पोट बांधलंय. का? कारण अनंत ब्रह्मांडे उदरी. तुमचं माझं पाप त्यांनी पोटात घेतलंय, आम्हाला सांभाळलंय, आणि ते पाप पुन्हा बाहेर येऊ नये म्हणून नागपाशानी बांधलंय. नागपाशा आहे बघा त्याच्या पोटावर. सुंदर अध्यात्म जर घराघरातनं जन्माला आलं आणि आमच्या मुलांना आम्ही हस्तांतरित केलं, पण आमचे पालकच म्हणतात तू जा, आम्ही जातो कीर्तनाला, तुला देतो कार्टून लावून टीव्हीवर बघत बस. आणि ते बघणारं कार्टून, टीव्हीवर कार्टून, 2-2 कार्टून समोरासमोर. मग त्या पोराला जर मी विचारलं, बाबा रे तुला भीम माहितीये का, भीम? तर ते म्हणते, परवा विचारलं मी एकाला, म्हणलं आहे का भीम माहितीये का? मला महाभारतातला भीम अपेक्षित होता. ते पोरग इतकं हुशार, 6वीतलं होतं, थोडं लहान नाही. त्याला म्हणलं भीम माहितीये का? तो म्हणला हो. म्हणलं कोण रे? छोटा भीम म्हणला, ढोलकपूरचा. आता दृष्ट काढावी की नाही याची? कीचकाची छाती फोडणारा पराक्रमी भीम जिजा मातोश्री छत्रपतींना शिकवतात, तेव्हा छत्रपती अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात. उगीच नाही घडतो, संस्कारांनी घडतो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आम्ही छत्रपतींचे वारसदार आहोत. कृष्णाष्टमी झाली, गोपाळकाला झाला, 10 थरांचा गोविंदा महाराष्ट्रात उभा राहिला. लाखोंची बक्षिस पोरांनी जिंकली असतील. कितीतरी पोरं प्राणाला मुकतात, जखमी होतात, हजारो रुपये पैसा गोळा होतो. पण अशा कितीतरी द्रौपदी आहेत की ज्यांना अंगभर झाकलं जाईल असं वस्त्र नाही महाराष्ट्रामध्ये. किती पोरींपर्यंत, किती द्रौपदींपर्यंत वस्त्र पोहोचली हो. हे आम्ही सगळे उत्सव साजरे करतो, पण संत म्हणतात लोकांनी, आमच्या नाथांचंच एक भारुड आहे, नाथांनी त्या भारुडाला बाहुलं असं नाव दिलं. नाथबाबा म्हणले लोकांना वेड लागलं, लोकांनी देवाचं बाहुलं करून टाकलं. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले बाहुले. पाठ मांडून वरी बाई सविले, पाठ मांडून वरी बाई सविले, पाठ मांडून वरी बाई सविले, पाठ मांडून वरी बाई सविले. अक्षता झाकोळीले, गंधाक्षता झाकोळीले, मना येई ते नाव ठेविले, मना येई ते नाव ठेविले. या जनासी लागले वेड, लागले वेड, लागले वेड. शिळा तांब्याचे केले बाहुले, शिळा तांब्याचे केले. म्हणून धर्मभावना, भक्तीविषयीतलं प्रेम, शिळा तांब्याचे केले बाहुले. का नाथांना बाहुलं म्हणावंसं वाटलं? मने सहित कायावाच्या अवघे दिले पंढरीराया. तुकोबराय म्हणतात ना, सगळं द्यायचंय, पण भक्तीमध्ये भगवंताचं बाहुलं का झालं हो? बाहुलं हा शब्द नाथांना का वापरावा लागला? म्हणाले लहानपणी बाहुल्या खेळण्याचं एक वय असतं. इथे बसलेल्या प्रत्येकाने लहानपणी खेळण्यांसोबत, बाहुल्यांसोबत खेळलेले आहेत. एक 5 वर्षापर्यंत, 6 वर्षापर्यंत पोरं बाहुली सोबत खेळतात, नंतर बाहुल्या बदलतात. विठ्ठल पण ती जी बाहुली 5व्या वर्षापर्यंत खेळलेली असते ती कुठं जाते? कुठेतरी आडगळीच्या खोलीत किंवा भंगारात, उकिरड्यात, कुठेही पडते. मग तसं म्हणून नाथ महाराज म्हणतात की त्याचा उपयोग करून झाला, त्यांनी जे मागितलंय ते दिलं की झालं, ते बाहुलं झालं. शेवटी त्याचा उपयोग काही नाही.
वाटेल ती तशा पद्धतीने भक्ती करतो. मला सांगायचं एवढंच की ज्या धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे गेले, ज्या धर्मासाठी जगायचं कसं हे छत्रपती शिवप्रभूंनी आम्हाला शिकवलं. औरंगजेबानी कनातीचं दार असं छोटं केलं होतं, वाकून जावेत संभाजीराजे म्हणून, पण वाकले नाहीत, असे गुडघ्यात वाकले बरं का, गुडघ्यात वाकले, ताठमानेनी सामोरे गेले. आणि कवी भूषण होते सोबत. कवी भूषणांनी औरंगजेबाची ती अस्वस्थता पाहिली, असा येरझाऱ्या घालत होता इकडून तिकडून, त्याला सुचेनाच काही संभाजीराजांना बघून, कारण एवढी विटंबना होऊन सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणि करारी बाणा लपला नव्हता. बलदंड शरीर यष्टी, सिंहाचा छावा म्हणून राजे समोर उभे होते आणि औरंगजेब अत्यावस्थ येरझाऱ्या घालत होता, अस्वस्थ होता. कवी भूषण म्हणतात संभाजीराजांना, राजे कविता सुनाऊ क्या. संभाजीराजे म्हणले, सुनाओ कविराज, रायगढ़ के दरबार में आपकी कविता सुनी थी, अब यहाँ औरंगजेब के सामने आपकी कविता सुनेंगे, बोलो. आणि कवी भूषण बोलायला लागला. कवी भूषण म्हणाले, राजे तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग, तू तप तेज निहार के तखत त्यजो औरंग. राजा, तुझ्या तेजाने औरंगजेबाने आपलं तख्त त्याग केलाय, त्याला बसावं की उठावं कळेना. आणि औरंगजेबाने असं वरून खालून वरून औरंगजेबाने निहाळावं संभाजी महाराजांना आणि सांगावं, क्या यही है छत्रपती शिवाजी राजा का शमशेर जंग शहजादा संभाजी, दिखने में खूबसूरत, हिम्मत का शेर. राजा जी आप मेरी बात मानो, आप अगर हमारा इस्लाम धर्म कबूल करेंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. आणि संभाजीराजे म्हणाले, नको, तुझा धर्म मला नको, मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक न्याय माता की प्यार, सांभाळ तोच एक करणार आधी, सांभाळ तोच एक करणार आधी. जिहरजी तुझ्या सारखी कैक घुंगुरटी. औरंगजेब सांगत होता, राजाजी मेरी बात सुनो, हमारा इस्लाम धर्म कबूल करो. बारीक, किसी हिंदू को नाम नहीं मिली इतनी इज्जत तुम्हें दी जाएगी. आणि संभाजी राजा बोलत होता, अरे मला नको धर्म तो तुझा, तुझ्या बापाचा तुझ्या काकाचा. अरे स्वामीनिष्ठा तुम्हाला काय माहिती, तुम्ही आपल्या आपल्या बापाला मारून 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 गादीवर बसायची तुमची परंपरा. इथे स्वामीनिष्ठेबद्दल तर तू बोलूच नकोस म्हणाला. मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म, मला नको तुझा तो धर्म, ओढविल कर्म काढीन तुझं चर्म पुढच्या जन्माला जी, पुढच्या जन्माला जी. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मानत सरारा चिरून, पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मानत सरारा चिरून, कोल्ह्या कुत्रे हाती खाववीन तुझ्या देहाला जी, तुझ्या देहाला जी, तुझ्या देहाला जी. औरंगजेब असा संतापला, खामोश म्हणाला, सीधी बात बतलाने वाली पर टूट पड़ी है औलाद, तुझसे सीधी बात करने में कोई हासिल नहीं है. याद रख, न मानेगा तो कुत्ते की मौत मर जाएगा. आज तक किसी को नहीं मिली इतनी इज्जत, तुझे दे दूंगा, इस्लाम धर्म में कबूल करो. न मानेगा तो कुत्ते की मौत, याद रख, मर जाएगा. शहाजीराजे संभाजीराजे म्हणतात, औरंगजेबा, अरे कुत्र्याची मौत तू तरी बघितलीस का. त्याची मौत बघायला आधी त्याच्या स्वामीनिष्ठतेचा प्रत्यय घ्यावा लागतो. तुझी सगळी जिंदगी गेली फंद फितुरांच्या सहवासात, तू काय आम्हाला स्वामीनिष्ठा शिकवणार. आणि श्रोते हो, औरंगजेबानी संभाजीराजांना साखळदंडाने जेरबंद केलं होतं. 20 माणसांना ऐकत नव्हता माझा राजा. काय तब्येत असेल, उगाच नाही घरात बसून गप्पा मारायच्या. इकडे आम्ही पारावर बसतो, हातात पत्ते असतात आणि म्हणतो या देशात क्रांती झाली पाहिजे. कशी क्रांती होईल, पत्ते खेळून, कॅरम खेळून. केवढा त्याग आहे, मने सहित वाचा काया. भक्तीमध्ये आहेच, पण या मंडळींनी देशाला देव मानलं, मातीला देव मानलं, स्वराज्याला देव मानलं. आणि इथे संभाजीराजांना अक्षरशः झाडाला रंधे लावावेत तशी काकडी सोलावी तशी देहाची चामडी सोलून काढली होती. 40 दिवस प्रचंड यातना देऊन
मारलंय आमच्या राजाला, कधीतरी स्मरण व्हावं. इतके हाल केले पण तरी सुद्धा तोंडातनं आ म्हणून विव्हळण्याचा सुद्धा आवाज नाही, की दुखतय, त्रास होतोय, कधीच नाही, दाखवलंच नाही. औरंगजेब असा व्याकुळ असायचा की कधीतरी त्याचा विव्हळण्याचा आवाज येईल, पण नाही. कधीतरी एखादी आर्त किंकाळी, एखादा हशम यावा, लाल सांडस लालबुंद केलेले सळ्या घेऊन समोर, कारण त्याचे डोळे होते संभाजीराजांचे, ते रखरखीत जाळ ओकत होते संभाजीराज. औरंगजेबाला ते सहन होईना. त्याच्याही आधी जगदंब 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 एवढा पुनरुच्चार करणारी जीभ, सहन होईना तो नाद. जगदंब जगदंब जगदंब. कवड्यांच्या माळेला हात लावा. आज आम्ही तुळशीची माळ घालायला तयार नाही, घातली तर कोरोनामध्ये काढली लोकांनी. डॉक्टर म्हणाले चांगलं चोंगलं खा, आहे की नाही. कसला आमचा संशय देवाबद्दलचा सुद्धा, अजिबात विश्वास नाही. जगदंबचा उच्चार सहन होईना औरंगजेबानी त्याची जीभ संभाजीराजांची छाटायला लावली, पण जीभ छाटल्यानंतर सुद्धा उहू किच्चूह नाही, आवाज नाही. पण डोळ्यातला विखार सहन होईना म्हणून डोळे काढायला लावले. लाल बुंद सांडस शेगडीवर ठेवलेले असे साड्या. एका हशमाला समोर, तो राजाजींना सांगत होता संभाजीराजांना. औरंगजेब असा कनातीला कान देऊन ऐकत होता, आता तरी विवळेल, आता तरी त्याचा आई ग असा टाहो मी ऐकेन, पण नाही. तो हशम आला समोर हातामध्ये लालबुंद तापलेल्या सळ्या घेऊन, आणि त्यांनी राजांना सांगावं, राजाजी एक बात बताओ क्या, अभी इसके हाँ में हाँ मिलाओ. औरंगजेब कह रहा है ना इस्लाम धर्म कबूल करो, अभी इसके हाँ में हाँ मिलाओ, बाद में भाग जाना. क्यों फूका मर रहे हो, खुदा ताला ने अच्छी तबीयत दी है तुम्हें. काय शरीर यष्टी होती, एवढं सोललं होतं अंग तरी सुद्धा राजाची तब्येत लपत नव्हती. असा सूर्यासारखा ललबुंद होता माझा राजा. आणि अक्षरशः तो हशम सांगत होता की राजाजी आंखें तो बंद कीजिए, आंखें तो बंद कीजिए. संभाजीराजे म्हणले, काका काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करा. डोळे फोडायला सांगितलेत ना, फोडा. कळू द्या गुन्हेगारांना, कळू द्या फितुरांना. या महाराष्ट्राची किंमत कळायची असेल तर स्वामी निष्ठांना डोळे फोडूनच घ्यावे लागतात. कळू द्या सगळ्यांना, तुम्ही तुमचं काम करा. आणि त्या हशमानी चरकन सळ्या आतमध्ये खुपसल्या. रक्ताची काळी धार फक्त बाहेर व्हावी, पण मुखातनं काही नाही उच्चार. तो औरंगजेब तळमळत होता की याच्या तोंडातनं आता तरी उद्गार निघेल आई ग म्हणून, पण नाही. शेवटी इंद्रायणी भीमेच्या काठावर नेलं गेलं. सर्वांगाचे तुकडे तुकडे करण्याचा आदेश दिला. पायापासून सुरुवात केली. हे ऐकायला सुद्धा मला बोलताना त्रास होतो, ऐकताना कित्येकांचे हार्टबीट्स वाढतात. काय झालं असेल आपण कल्पना नाही करू शकत. पायापासून इंचाच्या अंतरावर तुकडे केले गेले देहाचे. तुकडे होता 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 एक घाव बसला मानेवरती. ज्या मस्तकाला गंगा सिंधूचं जल अभिषिक्त झालं होतं ते मस्तक धडापासून वेगळं झालं. ज्या मस्तकाला आमच्या राजमाता जिजाऊ साहेबांनी ते मस्तक धडा वेगळं झालं. ज्या मस्तकाला छत्रपती बाजीराजावरनं हात फिरवला होता शंभू म्हणून, ते मस्तक धड वेगळं झालं. आणि इंद्रायणी भीमेमध्ये रक्ताची ही चिळकांडी उडाली. सगळी नदी शहरली, लालबुंद पाणी इंद्रायणी भीमेचं. देहाचे तुकडे जवळ असलेल्या शिवले गावच्या लोकांनी एकत्र आली. ती मंडळी, तिथली माणसं सगळी निघून गेली. ते सगळे तुकडे आमच्या राजाच्या देहाची अशी विटंबना नको म्हणून त्या शिवले गावच्या लोकांनी ते प्रेत शिवलं म्हणून त्यांना शिवले पाटील असं नाव दिलंय. वडू तुळापूरला पण आलात तर तिथे शिवले पाटील गाव आहे शिवले नावाचं. ती माणसं शिवले पाटील म्हणून ओळखली जातात. ते शिवलं प्रेत अक्षरशः. का हो इतकी स्वामी निष्ठा, इतका त्याग तुम्हाला मला जमेल करायला? आम्ही फक्त गप्पा मारतो. मग तुम्ही आम्ही म्हणू की आम्ही करायचं काय, आम्हाला एवढा त्याग जमणार नाही, पण किमान पक्ष एखादं धर्मकार्य चांगलं चाललंय त्याच्यामध्ये विघ्न तरी आणू नका. किमान पक्ष तुमच्या माझ्या पातळीवर काय करायचं मी सांगते श्रोते हो, आपल्याला सोपं. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं आमची तरुण पिढी म्हणते. इकडे दंडावर राजे असतात, पोटावर पाठीवर सगळे जर्किनवर टॅटू असतात, आहे की नाही. सगळं आम्ही राजांसारखं करायला बघतो, पण राजे रोमारोमात रक्तात हाडामासात किती आहे त्याचा विचार व्हावा. आणि कधीतरी आपली एखादी बहीण रस्त्याने निघालीये, कुणीतरी 4 टवाळ पोरं तिला छेडतायत, आणि तुम्ही जर हसत मुख ते बघत असाल तर तुमच्यासारखे करंटे तुम्ही. छत्रपतींचं नाव घ्यायचं सुद्धा तुमची पात्रता नाही. या व्यतिरिक्त मी शब्द नाही वापरणार अजून वाईट.
आम्ही जर छत्रपतींचे वारसदार म्हणत असू तर ज्या राज्यामध्ये वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं कुंकू, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं यासाठी छत्रपतींनी स्वराज्याचा घाट घातला होता. आणि त्या स्वराज्यामध्ये तुकोबा सुद्धा छत्रपतींना हेच सांगत होते, भक्ती भक्ती म्हणजे फक्त टाळ कुटायचं नाही, फक्त मंदिरात जाऊन टाळ कुटणे याचा अर्थ भक्ती नाही. विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. एखादा विंचू जर महादेवाच्या पिंडीवर येऊन बसला तर आपण काय करू मावशी? विंचू स्वामी तुम्हाला पण बेलपत्र घ्या म्हणू का? नाही, महाराज म्हणतात तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. मग कुणीतरी आमच्या धर्मभावना दुखवत असेल आणि हे जर वेळीच नाही ना केलं तर मी हात जोडून आपल्या सगळ्यांना सांगते, पुढचा काळ भयानक आहे. लव जिहादची केस तुमच्या माझ्या उंबरठ्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लेकी बाळींना नको त्या पद्धतीने फूस लावून नेलं जातंय. धर्माचं शिक्षण जर आम्ही नाही त्यांना दिलं, त्या पोरी अशा पळून जायला का तयार होतील मला सांगा? आणि याकरता तुकोबांचं ज्ञान, तुकोबांचं भक्तिप्रेम आम्हाला समजून घ्यावं लागेल. तुकोबांनी बांधलं भगवंताला, नामदेवांनी बांधलं भगवंताला. अनेक छत्रपती शिवप्रभूंनी सुद्धा नुसती तलवार नाही गाजवली, त्या तलवारीला नाव दिलं होतं भवानी तलवार. अधिष्ठान होतं देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी. चंडासुर छेदिनी भद्रकालिनी शंभासुर प्राण संहारिणी. दाक्षायणी शैल राजेंद्र कन्ये जगत स्वामिनी राजराजेश्वरी. कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी रे जय स्वामिनी. देवी उमे कालिके आदि शिवानंदिनी भक्त जगदंब उदयोस्तु. हर 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 महादेव हा सैन्याचा जागर होता, म्हणून भूत्या होऊन माझा राजा नाचत होता आई जगदंबे समोर तुळजापूरच्या. इथे आम्ही भक्ती करा असं सांगितलं की आम्हाला वाटतं भक्ती करणारी सगळी माणसं बॅकवर्ड, काही जमत नाही म्हणून. पण मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. किती उदाहरणं सांगू एका कीर्तनात मी. ऐन 23व्या वर्षी फासावर जाणारे भगतसिंग सगळं दिलं, सगळा देह समर्पित केला आमच्या संतांनी सुद्धा, सत्पुरुषांनी सुद्धा आणि महापुरुषांनी सुद्धा. कारण माहिती होतं या सगळ्यावरती सत्ता जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त भगवंताची. सत्ता सकाळ माया हाती. हो, सत्ता सकाळ माया हाती. सत्ता सकाळ माया हाती. हो,
त्याची सत्ता आम्हाला मान्य करावी लागेल. सत्ता सकळत या हाती माझी किव काकुळती. भगवंत सर्व सत्ताधीश आहे. त्याचं आपल्याकडे लक्ष राहावं असं वाटत असेल तर थोडंसं त्याचं नाम सुद्धा घ्यावं लागेल. थोडं घेऊया आणि मग नेमकं काय करायचं प्रपंचात तेवढं सांगेन आणि मग संपूया. विठोबा रखुमाई